नमस्कार, मी पूजा स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, मी सकाळीच देवपूजा करून घेतली होती. आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच देवपूजा केली आणि नंतर स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाला केले पत्ताकोबीची भाजी आणि चपात्या. पटकन स्वयंपाक आवरून घेतला, टिफिन भरून दिला त्यांचा आणि नंतर मी माझ्या कामाला लागले. मी पटकन भांडे होते ना, भांडे ते घासून घेतले, कारण मला आहे ना आज सगळं म्हणजे वरचं किचनच्या स्टाईल आहेत ना क्लीन करायच्या होत्या. त्या लयच खराब झाल्या. बरेच दिवस झालं ना मी स्वच्छ केल्याच नव्हत्या, त्याच्यामुळं म्हणलं आपले भांडे ते पटकन घासून घेऊ. आता भांडे घासून म्हणजे पाणी तिथंच हे होईल नितळ आणि मग खाली ठेवावं लागेल, सगळं किचन खाली करावं लागेल, वरचं वाट्यावरचं. त्याच्यामुळं भांडे घासले आधी आणि नंतर सगळं सामान्यांना मी खाली काढून ठेवलं खालच्या साईडला. माऊलीला शाळेत जायचं होतं, माऊलीचा टिफिन ते वगैरे सगळं भरून घेतला आणि मग स्टाईलन ते धुवायला लागले. बघा, घासून घेतल्या. मी ना वरच्या साईडला पण बल्ब चालू होता, मी फक्त घासून त्याच्यावर काही पाणी नाही टाकलं, घासलं आणि ना कपड्यांनी पुसून घेतलं. आता लाईटीची तर भीती वाटतेच ना सगळ्यांना, त्याच्यामुळं मला तर सगळ्यात जास्त भीती वाटते लाईटीची वरचं. त्याच्यामुळे मी काय पाणी टाकीत नाही तिथं. कधी पण पुसूनच घेते, कपड्याने घासते आणि कपड्याने पुसून घेते. बघा, एकदा दोनदा घेते. मग आता खालचं मग वरचं चालतं, मग खालची साईड घेतली घासून, ते करून पुसून. खिडक्यान ते पण घ्यायचे होते, खिडक्यान ते ना खिडक्यावरून त्याच्यावर तर जास्त चिकटपणा बसतो, कारण गॅस आहे ना खिडकीच्या नेम खालीच आहे आणि लई घाण होतो. म्हणजे मी 8 दिवसाला करते क्लीन, पण तरी पण थोडंसं तेलकट ते उडतंच नाही एकदम वरती, जिथपर्यंत हात पोहोचतो ना. रोज क्लिनिंग करून घेते, तेवढं मी हे स्टाईल घासून घेते. नाही घासल्या ना असं आपले भाजीचे तेलकट डाग, चपात्या करतो त्याचं कुठं तळण काय झालं की ना तेलकट डागणे होते. तर रोज जर साफ केलं काय लई वेळ लागत नाही आहे.
खिडक्यांना जर जास्त वेळच लागतो, कधी आता 15 दिवसातूनच साफ करण्यात येतात खिडक्या जास्तीत जास्त. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सगळं घासून वगैरे धुवून झालं. मग हे वायपरनी ना मी साफ करून घेतलं, पाणी वगैरे साफ केलं आणि एकदा कपड्याने पुसून घेतलं. हे बघा आता माझा किचन ओटा कसा चमकतोय. भारी वाटतंय ना असं केल्यावर, भारी दिसतं घर. ज्या दिवशी साफ करेन ना त्या दिवशी सारखं बघत राहते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.